श्रोते हो नमस्कार। आज एक विलक्षण चित्तथरारक अनुभव तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आहे। आमचे मित्र श्री नवनाथ यांनी पुस्तक विश्व दुकान सुरू केले। त्या दुकानात आज आलो होतो आणि हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐवज हातामध्ये मिळाला। माझ्या पिढीनं अमोल पालेकरांना पाहिलंय। आता माझंच वय 53। लहानपणापासून चित्चोर सिनेमा असेल, रजनीगंधा असेल, हे सगळं बघत एक साधा सामान्य मराठी माणसाचा चेहरा काय असामान्य कामगिरी बजावू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमोल पालेकर। अमोल पालेकरांनी मराठी माणसाला छोटी छोटी स्वप्न मोठ्या स्वरूपात पाहायला शिकवलं। त्या पिढीचा मी एक प्रतिनिधी आणि म्हणून अत्यंत उत्सुकतेने हे पुस्तक हातात घेतलं आणि तुम्हाला सांगतो पहिली 100 पानं न थांबता एका दमात वाचून काढली। पुस्तक विश्वमध्ये पुस्तक वाचणं हा तर एक आनंददायी अनुभव आहेच, परंतु अमोल पालेकरांचे पुस्तक वाचणं हा त्याहून सुंदर अनुभव आहे। तुम्हाला अमोल पालेकरांची मतं पटो अथवा न पटोत, तुम्हाला त्यांचा अभिनय आवडो अथवा न आवडो, परंतु एक मराठी माणूस आपल्या सीमारेषा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत किती मोठ्या नेऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे। मला असं वाटतं कर्वे रस्त्यावरून जाणारी आपली पावलं आता डहाणूकर कॉलनीतल्या पुस्तक विश्वाकडे वळायला हवीत आणि हा लाख मोलाचा ऐवज तुम्ही स्वतःपर्यंत घ्यायला हवा। कधी येताय हा ऐवज पाहायला मी तुमची वाट पाहतोय। धन्यवाद।